कोण येतं? आपल्या देशाच्या सीमेवर मागे पाकिस्ताननी जी घुसखोरी केली, साला घुसखोरी केली तर केली, आपल्या सैनिकांचे मुंडके छाटून इतका निर्घृण प्रकार त्यांनी जगाला दाखवला. त्याच्यामुळे आज हिलटॉप येथे लोकराज्य संघटनेतर्फे पाकिस्तानची प्रतिमा असलेली मारबत आम्ही बनवलेली आहे आणि तिचं रामनगर चौकात जाहीररित्या दहन करणार आहे. आपल्या देशामध्ये म्हणजे काय चाललंय साला म्हणजे लाज आणणारी गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. तिकडे अमेरिकेने त्या ओसामा बिन लादेनला 10 वर्षानंतर हुडकून काढला, पण काढला. साला तू आमचा दुश्मन आहे ना, आमच्या देशावर तू हल्ले केले, तू एकटा जरी असशील तरी आम्ही तुला मारू, घरात घुसून मारू, ही अमेरिकेची वृत्ती आहे. आणि आपल्या भारत देशात चायला साला ते कधी संसदेवर हल्ला करतात, कधी ट्रेनवर हल्ला करतात, कधी नेत्यांवर हल्ला करतात, तरी आपल्या नेत्यांना, आपल्या इकडच्या प्रतिनिधींना काही जाण नाही, काही नाही. आणि रोज आपले सैनिक तिथे मरून राहिले, कपून राहिले, याची त्यांना लाज शरम नाही. खरं तर पण काय ते आपल्या घरातलं भांडण आहे ते आपण निपटत बसू. पण पहिले पाकिस्तानची मारबत आणि हा बडग्या अरे बडग्या दाखवा भाऊला. हा बडग्या आहे मुलायमसिंग यादवचा. आता मुलायमसिंग यादवचा बडग्या याच्यासाठी त्या आतंकवाद्याला पकडलं, यासीन भटकळला. म्हणजे तुम्ही आम्ही कसे सगळे लहान मुलं घराच्या बाहेर निघले, आता इकडे येऊन जाणं दिसलं ना ते. हा तर ते आई वडील विचारतात, अरे बाळा कुठे चालला? तर आई येतो ना, थोडस चौकातून येतो, मित्रांना भेटून येतो, असं जे आपण बोलतो. तर यासीन भटकळला त्याचे आई वडील विचारले, यासीन कुठे चालला रे? तर यासीन म्हणायचा काही नाही, ते 2-4 बॉम्ब फेकून येतो आणि 100-150 लोक मारून येतो भारताचे. तर त्या यासीन भटकळला आपल्या सूत्रांनी पकडलं. तर मुलायमसिंग यादव काय म्हणते, समाजवादी पार्टीचा, म्हणते तो मुसलमान आहे म्हणून त्याच्यावर कुठला अन्याय होऊ नये. चमायला मुलायमसिंग यादवला घेऊन जा रे. म्हणजे शरम वाटायला पाहिजे. मुसलमानांचे वोट घेण्यासाठी तुम्ही इतकी त्यांचे चाटताय, त्यांना शरम वाटायला पाहिजे. फक्त वोट बँकेसाठी इतका निर्घृण प्रकार. आतंकवादाला, दहशतवादाला कुठलीही जात, कुठलाही धर्म नसते. आतंकवादी हा आतंकवादीच असतो. तो हिंदू नसतो, तो मुसलमान नसतो, तो बौद्ध नसतो, तो जैन ख्रिश्चन कोणी नसतो. आतंकवादी हा फक्त आतंकवादी असतो. आणि त्याला धर्माशी जोडून या मुलायमसिंग यादव सारखे नकटे लोक, म्हणून आम्ही त्या मुलायमसिंग यादवचा बडग्या काढलाय. अच्छा बरं, यांच्या विरोधात बोलायला कोणी तयारही नाही, कारण मग मुलायमसिंग यादवला जर नाराज केलं तर आपल्या आघाडीची बिघाडी होणार, काय होणार. म्हणजे आपल्या देशात एकूणच साला इतका बेकार प्रकार चाललेला.